गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला 2.2चे 5 सम झाले होते आणि आता हा शेवटचा सम आहे. आज मी तुम्हाला होमवर्क दिले होते याच्या अगोदर जसं मी सांगितलं की तुम्ही 1-2 जणांनी सॉल्व केले आणि नियर अबाउट सर्वांचाच चुकलेला होता. चुकलेला का होता? कारण की काही जणांची तो बेरीज चुकलेली आहे, काही जणांनी कसोट्या नाही लिहिलेली आहे की म्हणजे तुम्ही कोणत्या नियमावरून त्यांचे आन्सर काढलेले ते स्पष्ट तुम्ही लिहिलेलं नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जॉमेट्रीमध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप गणित सोडवावे लागतो, तुम्ही तसं केलं नाही आहे. आता मी तुम्हाला आज ते तिघंही गणित दिलेले सॉल्व करून दिलेले, तर तुम्ही आता ते गणित हिने 5 टाईम लिहायचं सांगितलं आहे, तर 1-2 वेळा ते स्वतःहूनही सॉल्व करून पाहायचं. आता आपला 2.2चा हा शेवटचा गणित काय दिलेला आहे याच्यामध्ये? रे PR इज बायसेक्टर ऑफ अँगल BPQ. किरण PR हा PR आहे, हा BPQ ह्या कोणचा दुभाजक आहे. दुभाजक आहे म्हणजे सारखे 2 भाग केले तर आपण यांना XX असं मानून घेतो की सारखे 2 भाग आहे. समजा हा जर आपला 80चा कोण आहे तर हा 40चा आणि हा 40चा असं आपण फक्त मानताय. आपण इथं नंबर नाही ठेवणार, आपण इथं ठेवणार की हे सारखे आहे म्हणून आपण त्यांना X मानून घेतलं. दुसरा दिलेला आहे तुम्हाला की रे QS इज बायसेक्टर ऑफ अँगल PQC. किरण QS हा PQCचा, हा PQC आहे याचा दुभाजक आहे. म्हणजे याच्यामध्येही या रेमुळे या कोणचे 2 भाग झाले त्याला आपण YY मानून घेतो इथं. आता अजून आपल्याला काय दिलेलं आहे की PR आणि QS हे PR आणि QS हे दोघीही एकमेकांचे समांतर आहे. जर हे समांतर आहे तर आपल्याला सिद्ध करायचे की लाईन AB आणि CD हे AB आणि CD हे पण समांतर आहे. तर आपण आता लिहू. आपल्याला सिद्ध करायचं आहे तर प्रूफ. आधी आपण गिवन लिहून घेतला काय काय दिलेलं आहे आपल्याला. AB आणि CD आपल्याला आकृतीमध्ये दिसत असेल तरीही हे आपल्याला पक्षमध्ये दिलेला नाही आहे. प्रूफ म्हणजे आपली सिद्धता. सिद्धतामध्ये आपण काय पाहतो की BPQ अँगल BPQ मध्ये कोणते 2 कोण दिसत आहे आपल्याला? एक कोण दिसत आहे BPR आणि दुसरा दिसत आहे आपल्याला RPQ. हे दिसत आहे आपल्याला. आपण यांना किती मानलेलं आहे? BPR या पहा BPRला आपण X मानलेला आहे आणि RPQलाही आपण X मानलेला आहे. तर BPQ बरोबर किती आला आपला? 2X. आता तसंच आता आपण BPQ घेतला, आता आपण PQC घेतोय. PQC मध्ये कोणते 2 कोण आहे? PQS आणि दुसरा दिसतोय SQC. हा आपण मानले Y प्लस Y, तर PQC बरोबर आला आपला 2Y. पण आपल्याला काय दिलेलं आहे अजून पक्षमध्ये? त्याने काय की PR आणि QS हे आपले पॅरलल आहे. सॉरी हे आपला गिवन आहे. पक्ष हे जर आहे समांतर तर तुम्ही पहा इथं तुम्हाला Z दिसू लागला. Z दिसतंय म्हणजे काय? अँगल RPQ कॉन्ग्रुएंट आहे PQSच्या. कशावरून? अल्टरनेट
अँगल, व्युत्क्रम कोन. काय आला त्याच्यावरून आपला आर पी क्यू आणि पी क्यू एस हे दोघीही आपले सारखे आले. हे जर दोघीही सारखे आले तर आर पी क्यू आपल्याला कुठे दिसतं आहे? इथं. काय आहे तो? एक्स. तर एक्स इक्वल टू आला वाय. आर पी क्यूची व्हॅल्यू एक्स आहे, पी क्यू एसची व्हॅल्यू वाय आहे. तर हा आला तुमचा नंबर 3. आता तुम्ही इथं पहा, एक्स बरोबर जर वाय आहे तर 2x बरोबर 2y. इथं आपण लिहू मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. हे दोघीही बाजूंना जर आपण 2ने गुणले तर 2x इक्वल टू 2y येईल. दोघी बाजू 2ने गुणून 2x बरोबर 2y. जर 2x बरोबर 2y आहे तर बी पी क्यू बरोबर आलं पी क्यू सी. देन बी पी क्यू कॉन्ग्रुएंट आहे पी क्यू सीच्या. कुठून आला हा? फ्रॉम 1 and 2. 1 व 2 वरून. जर हे दोघेही कोण आपले सारखे आले तर बी पी क्यू पी क्यू सी. 2 मिनटासाठी जर मी हे खोडून देऊ तर पहा इथं तुम्हाला झेड दिसू लागला. मग हे दोघीही जोडी आली तुमची अल्टरनेट अँगलची. इथं आपण लिहू अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन. जर हे दोघीही व्युत्क्रम कोन आहे मग ए बी लाईन ए बी पॅरलल आहे लाईन सी डीच्या. काय येईल तो? कन्वर्स ऑफ अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोनचा व्यत्यास. आतापर्यंत आपण काय करत होते की जर हे लाईन पॅरलल आहे तर इथं अल्टरनेट अँगलची जोडी आहे. याच्या व्यत्यासमध्ये कन्वर्समध्ये काय होतो की जर हे दोघीही अल्टरनेट अँगल आहे तर हे लाईन एकमेकांची समांतर आहे. आता चांगला समजून घ्या. काय केलं आहे मीने? सर्वात पहिलं तर आपल्याला जे पक्ष दिलेलं आहे की पी आर बी पी क्यूचा दुभाजक आहे. मग आपण पी आर बी पी क्यूचा दुभाजक आहे असं टाकून दिलं. क्यू एस हा पी क्यू सीचा दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे सारखे दोन भाग. तर याला आपण एक्स एक्स मानून घेतले आणि याला वाय वाय मानून घेतले. अजून आपल्याला पक्षमध्ये दिलेलं आहे की पी आर आणि क्यू एस हे एकमेकांचे समांतर आहे. सिद्ध करायचे की लाईन ए बी आणि सी डी ही एकमेकांची समांतर आहे. तर सर्वात पहिला आपण काय घेतला आहे तो मोबरचा कोन बी पी क्यू घेतलेला आहे. बी पी क्यूमध्ये आपण दोन कोन दिसत आहे आपल्याला. एक तो बी पी आर आणि दुसरा आर पी क्यू. बी पी आर आर पी क्यू आणि हे दोघीही एक्स आणि एक्स आपण असं मानलेलं आहे. तर बी पी क्यूचा मेजरमेंट आला 2x. आता हे खालच्या पी क्यू सीमध्ये पी क्यू सीमध्येही आपल्याला दोन कोन दिसत आहे. एक पी क्यू एस आणि दुसरा एस क्यू सी. पी क्यू एस एस क्यू सी दोघांनाही आपण वाय वाय मानले. तर पी क्यू सीचा माप आहे 2y. आता हे लिहून झाला आपला. त्याच्यानंतर आपल्याला जे पक्ष दिलेला आहे की पी आर हा समांतर आहे क्यू एसच्या. आता याचा वापर करणं. जर हे समांतर आहे तर इथं अल्टरनेट अँगलची जोडी असेलच. तर हे अल्टरनेट पहा मी तुम्हाला झेड कडून दाखवला की आर पी क्यू आणि पी क्यू एस. आर पी क्यू आणि पी क्यू एस हे अल्टरनेट अँगलची जोडी आहे, व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. तर आर पी क्यूचा माप आहे एक्स
PQSचं माप आहे y, हे आपण ठेवून दिलं. पण जर आपण या दोघीही बाजूला 2ने मल्टिप्लाय करून दिलं तर हा झाला 2x बरोबर 2y. दोघी बाजू आपण 2ने गुणाकार केला आहे. जर हा 2x बरोबर 2y आहे तर 2x ही व्हॅल्यू आहे BPQची, आपण इथं लिहून दिलं. 2y ही व्हॅल्यू आहे PQCची. तर BPQ आणि PQC हे सुद्धा सारखे म्हणजे आपल्याला इथं जोडी कोणती दिसू लागली? अल्टरनेट अँगलची. जर हे दोघीही कोण अल्टरनेट अँगल आहे तर AB आणि CD हे एकमेकांचे समांतर आहे. हा कन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल आहे. व्युत्क्रम कोनाचा व्यत्यास. उलट दरवेळेला काय असतो? हा समांतर आहे तर व्युत्क्रम कोनाची जोडी, पण इथं उलट आहे. व्युत्क्रम कोनाची जोडी आहे म्हणून हे लाईन समांतर आहे. हा गणित थोडा कन्फ्यूज करतो पण एवढाही करत नाही की लक्षात येणार नाही. चांगला तुम्ही आधी लिहून घ्या. मुलांना आपला प्रॅक्टिस सेट सगळेही झाले. आता आपला प्रॉब्लेम सेट आहे. तर प्रॉब्लेम सेटचा 1 हा ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण सेकंड सुरू करतो. सेकंडमध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही आहे. काय देतो आहे की रे PQ हा PRवर लंब टाकतो आहे, नंबर 1. आणि दुसरा बिंदू A हा QPRच्या आंतरभागात म्हणजे इंटिरियर ऑफ अँगल QPR. बिंदू A हा QPRच्या बाह्य भागात म्हणजे एक्सटिरियर ऑफ अँगल QPR. आणि PB हा सुद्धा PAवर लंब टाकतो आहे. तर एक तर तुम्हाला फिगर ड्रॉ करायचं आहे, तर दिलेला नाही आहे. आणि तिच्याशिवाय आपल्याला हे 3 आन्सर काढायचे. तर सर्वात पहिला तो आपण ही आकृतीला समजून आधी आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करणार आणि त्याच्यानंतर माप घेऊन. तो काय म्हणतो की PQ QRवर लंब टाकतो आहे. तर आपण अंदाजे आकृती करतो की समजा हा PQ आहे, PQ PR म्हणजे दोघीहीकडे आपला P रिपीट होत आहे म्हणजे P हा जॉईंट बिंदू आहे. असं P हा जोडतो आहे. तर इथं जर आपण Q घेतले तर इथं आपला R येईल म्हणजे PQ हा PRवर लंब टाकतो. त्याच्यानंतर काय देतो आहे की QPRच्या अंतर्भागात आहे B म्हणजे इथं कुठेतरी तो B आहे आणि A आहे कुठेतरी बाह्य भागात. आता त्याच्यानंतर तो काय देतो की PB हा PAवर लंब टाकतो आहे म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल येईल असं आणि त्याच्यावर हा असं लंब टाकेल असं. तर आता आपण फायनल फिगर आपली बनवतो आहे. तर माप घेऊन तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले तुम्हाला एक रेषा सिंपल अशी ड्रॉ करायची, कितीही मापाची तुमच्या हिशेबाने, आणि नाव द्यायचे आहे त्याच्या PR. त्याच्यानंतर तुम्ही मेजरमेंट घेऊन 90चा कोन करायचा. असं 90चा कोन हा काटकोन असतो.
तर याचं माप द्यायचं तुम्ही क्यू. त्याच्यानंतर काय करायचं, हा पीवर अंदाजे एक रेषा काढायची, अंदाजे, आणि त्याचं नाव द्यायचं ए. आता या रेषेवर 90 डिग्रीचा सरळ असं कोन करायचं, याच्यावर 90चा माप, म्हणजे हा जे माप आहे तो सुद्धा काटकोन आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 काटकोन आपल्याला दिसत आहे. तर हा आपला फायनल फिगर आहे. याचं नाव इकडे द्या बी. आता ह्याच्यावरून ही आकृती आपली काढून झाली. मग ही आकृती मी रब करून देते. आता आपल्याला काय देतोय, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कोटिकोन, म्हणजे ज्याच्या माप, ज्याच्या बेरीज, ज्या कोनांची बेरीज 90 अंश भरते. तर आपण पहा, आपल्याला इकडे एक काटकोन आहे आणि असंही एक काटकोन आहे. म्हणजे ह्या काटकोनच्या मध्ये, याच्यामध्ये 2 कोन जे भरत आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे, इथं बी आहे, इथं आर आहे. तर ह्याच्यामध्ये जे जोडी आहे ते कोटिकोनांची जोडी आहे. क्यू पी बी अँड बी पी आर, मराठीमध्ये आणि. ही एक जोडी आहे. तुम्हाला दुसरी ही जोडी जर लिहायची आहे तर दुसराही पहा तुम्ही, इथंही आपला काटकोन आहे, असंही आपला काटकोन आहे. तर आपण ही जोडी ही लिहू शकतो. कोणती जोडी दिसते तुम्हाला, बी पी आर अँड आर पी ए, मराठीमध्ये आणि. तर हे झालं की तुमची कोटिकोन. कोटिकोन म्हणजे ज्याचा माप, ज्या दोघीही कोनांची बेरीज 90 अंश भरते. आता आपल्याला काय सांगतोय तो, सप्लिमेंटरी अँगल, पूरक कोन. पूरक कोन म्हणजे असे कोन जे दोघीही कोनांची बेरीज 180 येते. आता 180 बेरीज येणारा कोन कोणता आहे, तर 90 आणि 90 अशी आपली आपल्याला जोडी घ्यावी लागेल. तर 90 आणि 90, कोणती जोडी दिसते तुम्हाला, एक ही जोडी पण दिसते, ही जोडी पण दिसते, ज्या दोघीही कोनांची बेरीज 180 होते. तर क्यू पी आर अँड बी पी ए, हे दोघांची जोडी, हा 90 आणि हा पण 90. आता तो म्हणतोय कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे ज्या दोघीही कोनांचा माप सारखा आहे. तर कोणकोणत्या कोनांचा माप सारखा आहे, तर आपण काय पाहतो की क्यू पी आर हा 90चा आहे, बी पी ए सुद्धा 90चे आहे. ते हे दोघीही सारखे मापांचे आहे. त्याच्यानंतर आधी आपण, हालाकी तो एक एकच बोलतो आहे, आपल्याला जास्त दिसत असेल तर जास्तही लिहू शकता. ही जोडी आपल्याला दिसते. आपल्याला एक एक जोडींचेच नाव लिहायचं आहे. हा काटकोनमधला हे पण आपण वेगळा करू शकतो, ही जोडी पण आपण वेगळी करू शकतो. पण आपल्याला पहा, प्रत्येक ह्याच्यामध्ये ओ लिहिलेला आहे. ओ म्हणजे आपल्याला एक एकच जोडी लिहायची आहे. तर आपण एक एकच जोडी यांची लिहू. कोटिकोन विचारलेले. कोटिकोन म्हणजे ज्या दोघी कोनांची बेरीज 90 भरते. काटकोन म्हणजे 90. तर आपण पहिले मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवला की हा 90 डिग्रीचा आहे, ह्याच्यामधले दोघी कोन, किंवा हा 90 डिग्रीचा आहे, ह्याच्यामधले दोघी कोन.
त्याच्यानंतर पूरक कोण विचारतो आहे, असा कोण ज्याचे दोघीही कोणांची बेरीज 180 भरते. पूरक म्हणजे 180. 180 भरते तर हा आपला QPR 90चा आहे आणि BPA ही 90चा आहे. त्याच्यानंतर तो विचारतो सारखे, तर आपण जो पूरक आहे तोच हा आहे, हा पण आणि हा पण. हे आपण शुअरली का नाही सांगू शकतो, कारण की आपल्याला कुठेही बायसेक्टर नाही दिलेला आहे. जर असं दिलेला असतो की PA हा बायसेक्ट करतो आहे, मग आपण ही जोडी पण लिहून दिली असते. पण कारण की आपल्याला कुठेही पक्षमध्ये हा बायसेक्टर आहे असं नाही दिलेलं आहे, म्हणून आपण जी जोडी पूरक कोणांची आहे तीच एकरूप कोणांची आहे. कारण की हे दोघीही 90-90चे आणि हे दोघांचाही माप 90चे आहे. हे 90 + 90 180 होतं आहे, म्हणजे 90 आणि 90 180. पूरक कोणांसाठी ही कसोटी पाहिजे. आणि इथं एकरूप म्हणजे याचं माप 90 आहे आणि याचं माप ही 90 आहे. ते लिहून घ्या तुम्ही. मुलांना आज आपण प्रॉब्लेम सेट सुरू केले. आता आपल्याला पोर्शन, हिने तुम्हाला पोर्शन पाठवला होता की तुम्ही पुस्तकावर खुणा करून घ्यायचं की किती आहे, कारण की भरपूर याच्यामधून कट झालेले आहे आपले. तर हा गणित तुम्ही सॉल्व करा. प्रॉब्लेम सेट 2 आपला लवकरच छोटासा आहे, लवकरच कंप्लीट होऊन जाईल. अभ्यासकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही आहे, कारण की तुमच्या रिस्पॉन्सवरूनच मला समजतं आहे की तुम्ही अजिबात तुमच्या लक्ष अभ्यासकडे नाही आहे. फक्त उतारा मारण्यामध्ये तुमचं लक्ष की हां तुम्ही पाठवून द्या, मी उतारा मारून घेतो, एवढाच करता तुम्ही. पण स्वतःहून तुम्ही अभ्यास अजिबात करत नाही आहे. एवढा हार्ड पण नाही आहे हा की तुम्हाला लक्षात येत नाही आहे. तर तरीही तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा क्लास सुरू होईल तेव्हा आपण समोरासमोर अभ्यास करू. पण सध्या जोपर्यंत परिस्थिती नॉर्मल होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला असंच अभ्यास करावे लागेल. जर तुम्ही सहकार्य केले तर इझी आहे, तुम्ही सहकार्य नाही केले तर हा खूप हार्ड आहे. चला ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यासकडे लक्ष द्या. बाय.